नमस्कार. तर आज आपण सुंदर असे कमळ काश्मीरी इयरिंग्स कसे बनवायचे हे बघणार आहोत. तर त्यासाठी लागणारे साहित्य हे पुढील प्रमाणे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लागणार आहे इथे कमळाचं कुंदन. त्यानंतर आपण इथे घेत आहोत चेन. इथे आपण 3 चेन घेतलेल्या आहेत. त्यानंतर ड्रॉप शेपचं ग्रीन कलरचे क्रिस्टल, लॉरियल्स, 0.3 mm वायर, जंप रिंग, आय पिन्स आणि त्यानंतर आपण इथे घेणार आहोत B7000 ग्लू आणि इयरिंग स्टॉपर. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण लॉरियल्स घेत आहोत. आपल्याला आय पिनमध्ये लॉरियल्स टाकून घ्यायचे आहेत. तर आपण आय पिन घेतलेली आहे आणि आय पिनचा खालचा जो भाग असतो तो पक्कडच्या साहाय्याने आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये 3 लॉरियल्स आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित परत बंद करून घ्यायचा आहे. बंद करून घेताना ही काळजी घ्यायची आहे की कुठेही आपलं आय पिनचं तोंड हे उघडं राहणार नाही, नाहीतर त्यातनं लॉरियल्स परत बाहेर पडू शकतात. तर व्यवस्थित आपल्याला ते बंद करून घ्यायचं आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपण बनवत आहोत. आता या तिन्ही आय पिन आपल्या बनवून झालेल्या आहेत. आता आपल्याला ड्रॉप शेपचा ग्रीन कलरचा क्रिस्टल त्यामध्ये टाकून त्यानंतर एक चेन टाकायची आहे आणि आय पिन मध्ये आपल्याला चेन टाकून घेतल्यानंतर ती आपल्या साईडला बेंड करून त्याचा एक सर्कल बनवून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्रा तारही कट करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला तो ड्रॉप शेप क्रिस्टल जो आहे तो आपल्या चेनला अटॅच करायचा आहे आणि सुंदर असं आपलं इथे लटकन तयार झालेलं आहे. आता पुन्हा मी आय पिनमध्ये आपली चेन टाकून घेते आहे आणि आय पिन आपल्या साईडला बेंड करून ती गोल परत बेस भोवती फिरवून घ्यायची आहे, म्हणजे तिचा राऊंड तयार होतो आणि ती अटॅच होते. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपण कशा प्रकारे प्रोसेस करत आहोत. तर असेच सुंदर असे 3 लटकन आपले इथे तयार झालेले आहे. मधला एक लटकनची साईज जी आहे ती मोठी आहे आणि साईडचे 2 ते त्यापेक्षा लहान आहेत. असे सुंदर असे 3 लटकन तयार झाल्यानंतर आपल्याला एक जंप रिंग घ्यायची आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिला 2 लॉरियल्स, त्यानंतर चेन, त्यानंतर एक मधली मोठी चेन आणि त्यानंतर साईडची चेन आणि पुन्हा 2 लॉरियल्स टाकून ती जंप रिंग आपल्याला कुंदनच्या ज्या खाचा आहेत त्यामधून पास करून घ्यायची आहे. बरोबर मध्यभागी आपल्याला ती अटॅच करायची आहे. ती लावताना सुद्धा कुठेही गॅप राहणार नाही ह्याची दक्षता घ्यायची आहे, नाहीतर आपल्या चेन त्यातनं निघून पडतील. आता साईडला आपण 0.3 mm ची वायर अटॅच करत आहोत आणि त्यामध्ये लॉरियल्स टाकून आपल्याला सुंदर असं डिझाईन इथे तयार करायचं आहे. तर इथे मी जवळपास 10 लॉरियल्स वायरमध्ये टाकत आहे आणि ते टाकून झाल्यानंतर आपल्याला ही जी वायर आहे ते ती आपण जिथे जंपरिंग अटॅच केली आहे तिथूनच ती वायर बागच्या साईडनी खेचून घ्यायची आहे. ती व्यवस्थित टाईट खेचून घ्यायची आणि दुसऱ्या साईडचं जे टोक आहे तिथून पुन्हा बाहेर काढून पुन्हा त्यामध्ये 10 लॉरियल्स आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि 10 लॉरियल्स टाकून झाल्यानंतर पुन्हा मधल्या साईडनी ती वायर आपल्याला व्यवस्थित टाईट अशी खेचून घ्यायची आहे. तुम्ही जर का टाईट खेचून नाही घेतली तर आपले लॉरियल्स लूज पडून डिझाईन ही खराब दिसू शकते. तर त्यामुळे तार ही व्यवस्थित खेचून घ्यायची आहे प्रत्येक वेळेस. आता आपले दोन्ही साईडने लॉरियल्स लावून झालेले आहेत आणि आता मी एका एंडला म्हणजे एकाच टोकाला 2दा वायर गुंडाळून एक्स्ट्राची वायर कट करून घेत आहे.
तर इथे सुद्धा वायर कट करताना तुम्ही तार वरच्या साईडला खेचून मग एक्स्ट्राची वायर कट करायचे आणि सुंदर असं आपलं इयरिंग इथे तयार झालं आहे. आता बॅक साईडला आपण इयरिंग बेस घेणार आहोत. तर तो इयरिंग बेस आपण B7000 या ग्लूनी बॅकला चिटकवणार आहोत. तर ग्लू आपण कुंदनच्या बॅक साईडला लावून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आता इयरिंग बेस लावून घेत आहोत. तर हा इयरिंग बेस वाहण्यासाठी जवळपास 1 तासभर लागू शकतो. आता दोन्ही इयरिंग्स आपले छानपैकी सुंदर असे तयार झालेले आहेत. तर व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.